यंदाच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी जेवढे हौशे उत्सुक आहेत तेवढेच प्रदीर्घ अनुभव असणारी जाणती नेते मंडळी देखील। मात्र यंदा ज्येष्ठांचं पारडं नवख्यांपेक्षा जास्त जड आहे। कारण त्यामागचं नेमकं कारण काय आहे पाहूयात मनश्री पाठकचा हा स्पेशल रिपोर्ट। शिवसेनेचे राजुल पटेल असो किंवा भाजपचे भालचंद्र शिरसाट तसंच काँग्रेसचे रवी राजा यातल्या प्रत्येकाला नगरसेवक पदाचा 10 वर्षांचा किंवा त्यापेक्षा जास्त अनुभव आहे। मात्र 2012च्या मुंबई महापालिका निवडणुकीत वॉर्ड पुनर्रचना, आरक्षण आणि इतर कारणांमुळे त्यांना पक्षाकडून संधी मिळाली नव्हती। मात्र यावेळी चित्र थोडंसं वेगळं आहे। यंदाची सोडत अनुभवी नेत्यांच्या पथ्यावर पडली आहे। त्यामुळे सर्वच पक्ष आपल्या गोटातील अनुभवी उमेदवारांना संधी देणार हे आता जवळपास निश्चितच झालंय। महापालिकेचं कामाच्या दर्जाला महत्त्व होतं आणि त्या पण आरक्षणाच्या याच्यामुळे किंवा वॉर्ड रचनेमुळे काही नगरसेवकांचे तिकीट कापल्या गेल्या। आता नवीन आरक्षणामुळे आणि नवीन संपूर्ण वॉर्ड रचनेमुळे आता त्या पूर्वीच्या नगरसेवकांना जे अभ्यासू नगरसेवक म्हणून पालिकेमध्ये गणले जात होते त्या नगरसेवकांना पुन्हा येण्याची संधी आहे। राजुल पटेल यांना नगरसेवक पदाचा 15 वर्षांचा अनुभव आहे। प्रभाकर शिंदे यांना देखील राजुल पटेल यांच्या इतकाच अनुभव आहे। विश्वनाथ महाडेश्वर यांना 10 वर्षांचा नगरसेवक पदाचा अनुभव आहे। तसंच माजी महापौर राहिलेल्या विशाखा राऊत यांना शिवसेनेकडून संधी मिळण्याची देखील दाट शक्यता आहे। गेल्या वेळेस माझा वॉर्ड जो होता तो ओबीसी जेंट्स झाल्यामुळे मला तिथे लढताना आलं आणि दुसऱ्या विभागात लढल्यामुळे मी पडली होती, हारली होती। पण यावेळेस माझा वॉर्ड ओपन लेडीज झाल्यामुळे मला संपूर्णपणे संधी आहे आणि माझ्या या संधीचं मला मिळालेल्या या संधीचं आणि माननीय उद्धव साहेब आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने नक्कीच सोनं होणार आहे। दशकभर मुंबईत नगरसेवक राहिलेले भालचंद्र शिरसाट यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। आता 2017 मध्ये पुनश्च आजूबाजूचे 3 वॉर्ड्स हे खुल्या वर्गात आहेत। अर्थात संभाव्य उमेदवाराचा विचार करणं, युतीची चर्चा चालू आहे आणि त्यातून जो पक्ष निर्णय घेईल त्याप्रमाणे पक्षाचं काम मी करत राहणार। मुंबई महापालिकेत विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेल्या काँग्रेसकडून रवी राजा यांना संधी मिळू शकते। त्यांना नगरसेवक पदाचा 20 वर्षांचा अनुभव आहे। पार्टी निर्णय घेणार ती मी मान्य करणार असा माझं सांगणं असं आहे। आता आमच्या पार्टीमध्ये असा पार्टी हायकमांड निर्णय घेणार आहे आणि चांगले लोक असं आहे की जे निवडून येणार आहे असे लोकांना संधी अवश्य मिळणार आहे। अनेक जुन्या आणि जाणत्या चेहऱ्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। कारण 2012च्या निवडणुकीत अनेकांना आरक्षण, सीमारेषांमधले बदल यांमुळे बाहेर राहावं लागलं होतं। त्यांचं मात्र कमबॅक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे यंदाच्या वर्षी आरक्षण आणि वॉर्ड पुनर्रचनेच्या सोंगट्या ज्यांच्या घरात अगदी बरोबर पडल्या आहेत ते यंदाच्या निवडणुकीचा डाव जिंकू शकतात। कॅमेरामन गजानन पाठक, एबीपी माझा, मुंबई।